याचं काय म्हणतात त्याला टायटल जे आहे मी ते मुद्दाम आता एपिसोडच्या सुरुवातीला मी ते सांगितलं नाही. असं टायटल का असावं, माझ्या नवऱ्याची बायको. मनातली इच्छा असते. कारण मला जेव्हा कोणी भेटलं तेव्हा ते सांगायचे की आमच्या ना सासरे बुवांना शनाया खूप आवडते. कारण की म्हणजे जे पुरुष होते ते शनायाला बघायला यायचे, गुरु आणि शनायाचे सीन्स, आणि ज्या स्त्रिया होत्या त्या कुठेतरी राधिकेच्या जागी स्वतःला ठेवायच्या. मग सुरुवातीच्या काळामध्ये नागपूरकरांकडनं मी ट्रोल झाले, असं कुठे असतं का, असं कुठे आम्ही बोलतो का, जे नंतर हो आम्ही असंच बोलतो असं म्हणायला लागले. आणि नंतर मला वैदर्भीय संमेलनांना बोलवायला लागले. असं वाटायचं की मी विदर्भातलीच आहे आणि अजूनही लोकांना वाटतं की मी विदर्भातलीच आहे. रोहिणीताईंनी मला अगदी सुरुवातीला जेव्हा भेटल्या होत्या ना तेव्हाच त्याचं एक ज्याला आपण वन लाईनर म्हणतो, गुरुनाथ म्हणजे गॅरी या कॅरेक्टरची ती लवेबल बास्टर्ड किंवा रास्कल अशी सांगितली होती मला. सो लवेबल बास्टर्ड म्हणजे कशी लोक, तर बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये अशी माणसं दिसतात की साला आहे चांगला पण हरामखोर आहे, दिसायला स्मार्ट आहे पण ना मनानं फार हरामखोर आहे, किंवा उलट की खरं हरामखोर आहे पण दिसायला फार स्मार्ट आहे, दिसायला किंवा वागाय बोलायला एक सोफिस्टिकेटेड असं सगळं. तर तो एक धागा मिळाल्यामुळे तिथे कुठेच ना विलन प्ले करण्याचा एक असा आतताई प्रयत्न ना माझ्याकडून होत होता ना आमचे दिग्दर्शक माझ्याकडून करून घेत होते. खूप दिवसांनी आम्ही काहीतरी एक आउटडोर शूट करत होतो, ही काहीतरी बुटीक ओपन करते शनाया असा काहीतरी सिक्वेन्स होता, आणि एक आजी आल्या अशा गर्दीतून वाट काढत. मी म्हटलं झालं मारतात मारतात मार खाते मी आता, पण त्या आल्या तरी माझ्या गालाला हात लावला आणि किती गोड ग माझी बाय. तर मला असं झालं आपल्याबद्दल चांगलं पण बोललं जातंय, म्हणजे ओके चला काहीतरी आपण बरोबर करू. बरोबर तेच तुझ्या मनात बरोबर आहे, करेक्ट आहे. अजिबात मुलाईचा दाखवू नकोस म्हणून बरोबर आहे. गोडा मसाला कोण ग, कोण स्वतःच नाही नाही खरं तर मी कोण बरं. गोडा मसाला कोण असेल आपल्या सिरियल मध्ये. ऍक्च्युली आमच्याकडे कोणीच त्या अर्थाने गोडा मसाला नाही, नाही. पण शनायाला देता येईल गोडा मसाला. मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामज कोणी सुख असले कोणाला भते. मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाते माझी हे मानते. ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला, साजण ग हा माझा का तिच्यावरती भुलला. लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा. गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. नमस्कार. द क्राफ्ट आणि आपले गिफ्टिंग पार्टनर्स रामबंधू चितळेबंधू लागूबंधू ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानी क्लासिक्सच्या आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एका अशा आगळ्या वेगळ्या मालिकेतल्या कलाकारांना. सुवर्णाताई मनापासून स्वागत. अनिता, अभिजित, रसिका, रोहिणीताई आणि अभिजित तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इतका वेगळा विषय, अतर्क्य विषय, प्रत्येकाच्या मनात म्हणजे काहीतरी वेगळंच, काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असा विषय घेऊन यावं आणि सेन्सिटिव्ह विषय तो इतक्या मनोरंजक पद्धतीने मांडला. नेमकं डोक्यात काय चाललं होतं, कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं, आणि मला म्हणजे
तुमच्यापैकी कोणीही सुरुवात केली तरी चालेल, पण मला लेखकांकडनं ते जरा जाणून घेणं जास्त आवडेल. मला तेव्हाचे चॅनलचे जे मुख्य होते त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं, मला एक स्किट दाखवलं ॲक्च्युली त्यांनी, छोटंसं होतं एक 10-15 मिनिटाचं. मला म्हणाले की या कल्पनेवर 30 पानांची गोष्ट लिहून आण. बरं. हां, तर मी ती लिहून आणली आणि मी त्यांना वाचून दाखवत होते. 10 पानं झाल्यावरच ते मला म्हणाले, तुला कळलंय मला काय म्हणायचं ते, एपिसोड लिहायला घे. आणि आम्ही ॲक्च्युली सुरुवातीला ती सिरियसलीच गोष्ट मांडणार होतो, पण हळूहळू ते अशी काही डेव्हलप होत गेली आणि नंतर आमच्या शनायाने इतकं सुंदर त्याला खरंच म्हणजे तिला कॅरेक्टर सापडलं ते, त्याच्यामुळे ती हळूहळू ती म्हणजे हलकी फुलकी होत गेली आणि एवढा गंभीर विषय तो असा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडता आला. क्या बात आहे. वेल, पण याचं काय म्हणतात त्याला टायटल जे आहे, मी ते मुद्दाम आत्ता एपिसोडच्या सुरुवातीला मी ते सांगितलं नाही. असं टायटल का असावं, माझ्या नवऱ्याची बायको, असं टायटल देण्याच पाठीमागे ते त्यांनी सुचवलेलं ते होतं. त्यांना काहीतरी असं वेगळं हवं होतं की जे कॅची आहे एकदम. लोकांना वाटलं हे काय असं, आणि ते खरोखर वर्क झालं की अरे माझ्या नवऱ्याची बायको असं कसं, म्हणजे लोकांना वाटतं काय. आणि त्याच्यावर आपण प्रोमो पण केला होता, माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे काय, आणि खरोखर त्याचा उपयोग झाला त्या वेगळ्याच अतरंगी टायटलचा. आणि काय ना, ते खूप समर्पक होतं एक तर, आणि खूप डिरेक्ट होतं अगदी, ज्याच्यामध्ये स्टोरीचा सगळंच सार आहे. माझ्या नवऱ्याची बायको याच्यापेक्षा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला काय सांगणार, आणि त्यात एक ह्युमर पण आहे ते डिरेक्ट सांगितल्यामुळे, म्हणून ना ते इतकं कॅची होतं आणि ते करेक्ट बसलं त्या हा. वा. इनफॅक्ट तू मगाशी म्हणालास ना, त्याच्यामध्ये मी कदाचित एक ॲडिशन मला अशी करावीशी वाटेल की अत्यंत वेगळा अतर्क्य असा जो विषय तू म्हणतोस, तर त्याच्या कम्प्लिटली उलट आहे. पती पत्नी और वो याच्यासारखा क्लासिकल विषयच नाहीये आपल्याकडे. मराठी असो, हिंदी असो किंवा हॉलिवूडच्या फिल्म्स असो, त्याच्या म्हणजे हे इतकं आधीपासून चालत आलेलं आहे की उलट या मालिकेतून मला असं वाटतं की व्हॉट वर्कड वॉज द वे ऑफ हँडलिंग इट, किंवा ज्या नर्म विनोदी पद्धतीनं ती दाखवण्यात आली. कारण आतापर्यंत बापरे ही कशी सोशिक बाई आहे आणि त्या बाहेरच्या बाईनं येऊन कसं वाट लावली, याला एका विनोदी अँगलनं सुद्धा मांडता येऊ शकतं. हा थॉट यामध्ये, जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीला ते सिरियसलीच विचार असावा, पण नंतर ते इतकं हलक्या फुलक्या अँगलने गेलं की आय थिंक माझ्यासाठी सुद्धा नवीन होता हा प्रकार. कारण मी याच्या आधी म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर स्पेशालिस्ट असल्यासारखं अवंतिका, मन उधाणवाऱ्याचे, ऊन पाऊस, जेवढ्या अवघाचे संसार सगळ्याच्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, पण ते सगळं सिरियस होतं. हे पहिल्यांदा असं होतं की वेगळ्या तऱ्हेने हे हँडल केलं गेलं. म्हणजे त्यामुळे सगळ्या पुरुषांना विनंती आहे, जर काही टिप्स हव्या असतील याच सगळ्या लिहून काढ, त्यांच्याकडे सगळे नुसके. त्या तिन्ही सांगितलं रिअल लाईफ मध्ये, म्हणजे लोक खरंच सिरियसली. पण बहुसंख्य लोक किंवा बायका आम्हाला जेव्हा भेटायच्या तेव्हा त्या प्रत्येक वेळेस असं म्हणायच्या की मलाही संशय आहे, मलाही माझ्या नवऱ्याला विचारावं असं वाटतं, किंवा बरेच हो प्रत्यक्ष येऊन बोलायच्या, रडायच्या, ते मांडायच्या, किंवा अनेक पुरुष म्हणायचे माझी बायको सारखं माझा मोबाईल चेक करते, ते तुमच्या सिरियलमुळे. आणि तुला आठवतं का पेपरमध्ये एक बातमी आली होती की आपली सिरियल बघून त्या मुलाने सांगितलं वडिलांना की पप्पांना भेटायला एक बाई येते वगैरे असं सांगितलं, आणि डिवोर्स झाला त्यांचा ऍक्च्युअल, अशी बातमी आली होती. नाही, मी याच्या पलीकडे जाऊन सांगेन, म्हणजे इफ आय मे, अनिताला जसे अनुभव यायचे ना की बायका तिच्यापाशी येऊन त्यांचे प्रॉब्लेम सांगायच्या, तसं उलट झालं होतं. कसं होतं, 4 चौघांमध्ये एखादा माणूस स्मोकर असतो, तर तो असा एक बघत असतो की यांच्यापैकी कोण स्मोकिंगवाला आहे, मग तो त्याला हलकेच जायचं आणि मग ते गुपचूप जाऊन हा चला मला पापामध्ये भागीदार मिळाला. तर तसं मालिका जशी रंगात यायला लागली तसं मला अजूनही आठवतंय की मला एअरपोर्टवर, मला जिथे कुठे पब्लिक प्लेसेसमध्ये जाईन, मला पुरुष येऊन भेटायचे आणि सर आपलंही तुमच्यासारखंच आहे बरं का, आणि मला सुरुवातीला कळायचं नाही काय की तुमच्यासारखंच आहे, म्हणजे तर ते म्हणायचे नाही आपली पण एक सण आहे. तर त्यांना कसं आहे, हा असा हा विषय बाहेर बोलता येत नाही, मित्रांमध्ये सुद्धा कळायची भीती म्हणून नको बाबा तसं. तर मग त्यातल्या त्यात रिलेटेबल मीच आहे ना की हा तर गुरुच आहे सगळ्या बाबतीत आपला, आणि नावाने पण गुरु होता. सो त्यामुळे असे फार विनोदी अनुभव आले. पण मला असं वाटतं की कदाचित हीच सगळी कारणं मालिकेला तेवढी पॉप्युलॅरिटी देण्यासाठी कारणीभूत ठरली असावी. आणि काय होतं ना, हा समाजाचा एक भाग झाला की जिथे होत असेल, पण अजून एक भाग आहे जिथे होत नाही,
पण ते बघायला मजा येते. म्हणजे मनात viewer, इच्छा असते, मनातली पण इच्छा करता येत असते. नाही. कारण मला जेव्हा कोणी भेटलं तेव्हा ते सांगायचे की आमच्या ना सासरे बुवांना शनाया खूप आवडते. कारण ना की म्हणजे जे पुरुष होते ते शनायाला बघायला यायचे, गुरु आणि शनायाचे सीन्स, आणि ज्या स्त्रिया होत्या त्या कुठेतरी राधिकाच्या जागी स्वतःला ठेवायच्या. तर त्यामुळे ना फार ते रिलेटेबल वाटायला लागलं. आणि माझ्या पुरुष मित्रांनी- गुरुनाथला बघायला नाही, माझ्या मित्रांनी त्याच्या मुलीचं नाव विचारून शनाया ठेवलं. Exact बोलणार होती. एक मित्र आहे त्यांचं कौतुक ह्याच बाबतीत आहे की या दोघांनी हे कॅरेक्टर इतकं जास्त असं फनी आणि लाईव्हली आणि असं बालिश असं गोड असं लिहिलंय ना की खूप लहान मुलं रिलेट करायचं. खूप लहान मुलांना शनाया आवडायची. खूप अनेक मुली मला भेटल्यात, तुम्ही जसं म्हणताय तसं की नाव शनाया ठेवलं ह्याच्यावरती. तर पण ते छुपं कारण हे पण आहे की त्या वडिलांना कुछ कुछ होत आहे सारखं. अरे मी आता त्या मुलीचा तर उगीच मुलांच्या नावावर खपवलं की नाही त्याला आवडते म्हणून ठेवलं. वडिलांना आवडते. आता मला टेन्शन दिलं, मी त्या मित्राचं नाव नाही. आता त्याच्या बायकोचा फोन मला येईल episode झाल्यानंतर. नाही पण आता या गोष्टीचा जन्म झाला. रोहिणीतांनी सांगितलं की एक गोष्ट लिहून आण आणि ते, पण मुळात त्याची बांधणी जी केली की आता विदर्भातली एक, मग ते शहरातल्या भागात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी ही पात्र निवडायची. त्याचं कास्टिंगचं काहीतरी गंमत असणार आहे. मला वाटतं सुवर्ण ते तुम्ही कास्टिंगची गंमत म्हणजे जेव्हा हा रोहिणीताईकडे गेली त्याच्या आधी एक जवळजवळ त्याच्यावरती 6 महिने आधी काम चालू होतं आणि मग ते सगळं ढाचा झाल्यावरती मग पुढे कास्टिंगकडे आल्या गोष्टी. म्हणजे ॲक्च्युली ओरिजिनल प्रोड्युसर तेजेंद्र नेसवणकर आहेत, मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून बघत होते. पण 6 महिने जोपर्यंत होते तेव्हा तेजेंद्र नेसवणकरच मिटिंगला वगैरे जात होते आणि जेव्हा आत्ता शूटिंग सुरू होणार तेव्हा मी त्या बसमध्ये बसली. त्यावेळेला अनिता ठरलं होतं. अभिजितला मला आठवतं मी आणि तेजेंद्र स्वतः भेटायला ओबेरॉय मॉलला मीटिंग करायला गेलो होतो, तेव्हा पण त्याचं हो नाही असं चाललं होतं. 2-3 वेळा मी त्यांना नकार कळवला होता कारण त्यावेळेला माझं एक हिंदी मालिकेचं पण चाललं होतं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या नवऱ्याची बायको आणि विनोदी काहीतरी म्हणल्यानंतर ना मला त्याचा अंदाजच येत नव्हतं की नक्की काय. तर माझ्या मनामध्ये अनेक शंका होत्या. तर मी थोडंसं त्याला लांबवत होतो की बघू, कदाचित त्यांना दुसरं कोणी मिळालं तर आपल्याला विचारणार नाहीत. आणि माझं हिंदी मालिकेचं एक ऑलमोस्ट होता राहत होतं म्हणून. आणि अजून एक मला सांगायचं असं झालं की या सगळ्याच्या मध्ये शनया आमची ठरलेली होती. मी आता नाव घेत नाही कोण होती किंवा काय. आणि तिची ऑडिशन झाली आणि म्हणजे तेजेंद्र स्वतः म्हणाला आपल्याला टेन्शन नाही, जी शनया आहे ती आपल्याला मिळालेली आहे, टेन्शन नाही आहे. आणि तिने ऑडिशन दिल्यावरती ती बॅकआउट झाली. ती बोलली मी हा नाही रोल करू शकत. आणि त्या क्षणाला मी हिला फोन केला होता. ह्या प्रोसेसला 1 महिना झाला. 1 महिन्यापूर्वी हिला तेव्हा ही बोलली मी फिल्म शिवाय काही करत नाही, सिरियल वगैरे करत नाही वगैरे असं काहीतरी बोलली असावी. ती विचारत नव्हती. आणि शूटिंग सुरू झालं आणि आता टेलिकास्ट 20 ऑगस्टला टेलिकास्ट असणार होता आणि जवळजवळ आम्ही 20 जुलैच्या आधी शूटिंग सुरू, 1 महिना आधी बरोबर शूटिंग सुरू केलं आणि 1 ऑगस्ट नंतर आता सगळे सीन शूट केले आणि आता तर शनया लागणारच, म्हणजे त्याशिवाय कम्प्लीट होणार नाही. आणि थर्ड प्रोमो मध्ये पण शनया हवीच होती. जिकडे दिसते पहिले 2-3 मसाले कुटण्याचा प्रोमो वगैरे होता तेव्हा फक्त राधिकाच होती. आणि त्यावेळेला मला आठवतं झीच्या ऑफिसमधनं मी हिला परत फोन केला रसिकाला आणि ती म्हणली ठीक आहे ताई मी उद्या येते, पण तरी पण ती शुअर नव्हती मी करू शकेन किंवा काय नाही. आणि नंतर ती आली जिकडे आमचं शूटिंग चालू होतं, लुक टेस्ट झाली आणि मग डन झाली आणि मग दुसऱ्या दिवशी पासून तिचं शूटिंग प्रोमोनी सुरुवात केली आपण काहीतरी. आणि अशा रीतीने ती पण म्हणजे साक्षीदार त्या सगळ्या कितीतरी ऑडिशन्स घेतल्या होत्या, कोणीच आवडत नव्हतं. शेवटपर्यंत शनाया होते की नाही असं. आणि मी तर या दोघांसाठी तर मी प्रार्थनाच करत होते की हेच मिळू देत दोघं जण आम्हाला. याला माहिती मी याला सांगितलं पण सीन आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिला होता, एक मॉक सीन शूट केला होता आणि आम्ही अक्षरशः तिथे झालो होतो की हिला कळलंय, हीच करा, तुम्ही काहीही करा, यांच्या मागे लागलो होतं. ती म्हणजे अरे ती सांगतच नाहीये. असं करता करता 14 एपिसोड लिहून झाले होते. त्यातले सगळे सीन शूट झाले होते शनायाचे सोडून. मी या निमित्ताने 2 गमती सांगू इच्छिते. एक म्हणजे खरं तर एक मिनिट रसिका, तू अजिबात अशी फॉर्मल नको, जे काय तुझ्या मनामध्ये आहे फॉर्मल सांगू इच्छिते. आणि ती तू हिलाच म्हणतोस ना.
नाही म्हणजे पहिला मुद्दा ऍक्च्युली जरा सिरियस आहे टू ऑल द न्यू ऍक्टर्स वर गोन वॉच दिस, त्यांच्यासाठी की बऱ्याचदा ना ऍक्टर्स म्हणून आपला सिरियलच्या बाबतीत थोडासा पूर्वग्रह दूषित असतो आणि तो बऱ्याच आपल्याच माणसांमुळे किंवा आपल्याच इंडस्ट्रीमधल्या मित्रांमुळे पण असू शकतो, पण तसं अजिबात नाहीये. मला सिरियलमधनं एका वेगळ्या माध्यमाचं खूप छान शिक्षण मिळालं या सिरियलच्या निमित्ताने, आणि या सिरियलच्या निमित्ताने मला प्रचंड कौतुक, प्रचंड प्रेम हे सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे असं कोणाच्याही डोक्यात असेल तर तसं ठेवू नका. दुसरी गंमत म्हणजे हे म्हणतायत शेवटचं कास्टिंग झालं, ते मला माहिती आहे कारण की सिरियलचं प्रोमो मी स्वतः घरी बसून पाहिलंय, तर माझं कास्टिंग झालं नव्हतं. तिकडे फक्त ॲनिमेटेड फिगर्स होत्या सगळ्यांच्या, की एक कोणतरी पुरुष आहे, एक स्त्री आणि एक कोणतरी मुलगी असणार आहे. मला असं की कोण असेल यार ही मुलगी, असं कोणीतरी मॉडर्न बिडन लागणारे होते की कोण येते बघूया वगैरे, तसं मी घरी बसून बघत होते. अँड आय नेव्हर थॉट की त्या जागेवर मीच असणार आहे आणि ती सिरियल होणार आहे माझ्यासाठी. त्यामुळे हे 2 गोष्टी झाल्या होत्या कास्टिंगच्या वेळेला. मला अजून बोलावं असं तिच्यासाठी म्हणते मी, म्हणजे तिने माझा खूप आदर ठेवला असं मला वाटतं, कारण म्हणजे सिरियल सुरू केल्यावरती तिने मला सांगितलं की मला US मला ऍडमिशन घेते मी, तर मला सिरियल सोडावी लागेल. तर म्हटलं शिक्षणाच्या आड आपण येऊ नये, कारण तिचं भवितव्य आहे त्याच्यावरती. आणि तिला आम्ही त्यावेळेला शनाया आम्ही रिप्लेस केली. बरं तिने प्रत्येक वेळेला मी जेव्हा तिला फोन केला, नंतर ईशाने तो रोल केला, पण ईशाचा काहीतरी टेक्निकल म्हणजे मला वाटतं काहीतरी घरी काहीतरी कोविडच्या ह्याच्या वेळात तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ती येऊ शकत नव्हती आउटडोअरला, आणि मेडिकल प्रॉब्लेम झाला होता तिच्या दाताचा वगैरे काहीतरी, त्यामुळे ती बोलली मी नाही येऊ शकत. आणि उद्यापासून शूटिंग म्हणजे शूटिंग ऑलरेडी सुरू झालं होतं, परत शनाया पाहिजे होती तिकडे नाशिकला. आणि अशा वेळेला मी परत रसिकाला फोन केला आणि परत रसिका बोलली ओके ताई येते, कुठे यायचंय, कसं यायचंय. बरं हे पण झालं, नंतर तिचं लग्न व्हायचं होतं, म्हणून ती परत लग्न करण्यासाठी तिला आम्ही सिरियलमध्ये पण लग्न केलं, टाटा बाय बाय केला, आणि ती लग्न करायला गेली अमेरिकेला. आणि परत सिरियल संपाची वेळ आली तेव्हा चॅनलवाले बोलले बघा ना शनाया येते का परत, आणि परत ती ऑलरेडी आलेली होती वाटतं योगायोगाने, आणि ती परत तिला फोन केला, ती प्रत्येक वेळेला तिने मला हात दिलाय. त्यामुळे लव यू रसिका. आणि नागपूरचं जे तू म्हणालास, मी स्वतः नागपूरची आणि हा पण नागपूरचा आहे, तर मला जेव्हा विचारण्यात आलं की आपण काय बॅकग्राऊंड ठेवूया, तर मी तू पण ना नागपूर, तर म्हणून ते नागपूरचं ठेवलं की ती भाषा आम्हाला दोघांनाही येत असल्यामुळे. हो नाही ती, कारण ती प्रॉमिनंटली मी का तो उल्लेख केला, कारण हिच्या बोलण्यामध्ये तो जो असं करायला पाहिजे ना, तसं करायला पाहिजे ना, कारण तो खूप प्रॉमिनंट उच्चार आहे. तुम्ही भाषा जशी ती बदलत जाते तसा तो त्या विदर्भातला एक तो गोडवा तो आहे, आणि तो खूप जाणवायचा तो. म्हणून मी तो प्रश्न म्हणजे सुरुवातीला आम्ही 1 महिना एक मुलगा ठेवला होता जो ती वाक्य चेंज करून सांगायचं, असं करून बोलायचं. नाही सगळ्यात मदत झाली ती या दोघांची, या सगळ्या ह्याच्यात, की एकतर गुरु सगळं लिहून द्यायचं मला. म्हणजे जनरली असं होतं की एकदा एका पात्राबद्दल यांना सगळ्यांचंच लिहायचं असतं ना, ते कुठे भाषा बदलत बसणार. पण गुरु मला प्रत्येक गोष्ट लिहून द्यायचा, किंवा काही अडचण आली तर मी रोहिणीताईंना आणि अभिजितला फोन करायचे, ते लगेच सांगायचे की नाही नाही हे याचा उच्चार असा कर, त्याचा उच्चार तसा कर. मग सुरुवातीच्या काळामध्ये नागपूरकरांकडनं मी ट्रोल झाले, असं कुठे असतं का, असं कुठे आम्ही बोलतो का, जे नंतर हो आम्ही असंच बोलतो असं म्हणायला लागले. आणि नंतर मला वैदर्भीय संमेलनांना बोलवायला लागले. असं वाटायचं की मी विदर्भातलीच आहे, आणि अजूनही लोकांना वाटतं की मी विदर्भातलीच आहे. माझ्याही बाबतीत असं होतं. मलाही, आम्ही पण नागपूरचे बरं का, तर मला असं होतं ओके पण मी नाहीये नागपूरचं. तर नाही तुम्ही नागपूरचेच ना, तर ते मालिकेतलं दोघांचं एस्पेशली हिचं मला खरंच वाटलं होतं. नाही मी मूळची नाशिकची आहे, हे दोघेही नाशिकचे. दोघे नाशिकचे. तर मला आता विदर्भातली समजतात. रादर ते त्यांचं ठरव, नाही ती आमच्या अमरावतीची आहे, ती आमच्या इकडची आहे, तिकडची. आणि मला इतकी भाषा आवडली, आणि मला एकूणातच सगळं आम्हाला इतकं आवडायला लागलं होतं. सुरुवातीच्या ह्याच्यात त्यांनी असा एक कमाल माहोल तयार केला होता तिकडचा सगळा, की असं वाटायचं की हे काय सांबारवडी काय, त्याच्यानंतर पोपट पोहे काय. तर आपण हे सगळं पोपट पोहे पहिल्याच एपिसोडमध्ये पोपट पोहे लिहिले होते यांनी. पोपटीची डाळ असते ना त्याचे पोहे. तर एका मालिकेमुळे एक वेगळी संस्कृती पण आपल्याला कळते. तर तसं काही आपण जेवायला गेलो होतो 3 जण. आम्ही एक दिवस शूट संपल्यानंतर हे काय आपण सारखं ऐकतोय जे की आपण खाल्लेलंच नाहीये, वडा भात आम्ही खाल्लेला नाहीये, आम्ही अमुक खाल्लेलं नाहीये, जाऊया आणि आपण खाऊन येऊया.
तर तेच मी विदर्भातल्या पदार्थांच्या बाबतीतच म्हणजे जसं सांगितलं की हे आपण खाल्लेलं नाही, मी तर असं ऐकलं की खस्ता खाल्लाय. खस्ता म्हणून पण काहीतरी प्रकार आहे. अकोल्यामध्ये मी पापडीचा हो नाही तशा आम्ही खूप खातो. मी त्याच कॉन्टेक्स्टने गेलो होतो. नाही पण हिने खाल्ल्या. मी या बाबतीत हिचं कौतुक करेल अनिताचं, कारण सेम अवघाची संसारमध्ये सुद्धा रोहिणीताईच होत्या ज्यांनी सुरुवात केली होती आणि मग मी त्याच्यात डायलॉग रायटिंग करायचो. तर तेव्हा सुद्धा नागपुरी भाषा होती, पण तिथे ना तिथल्या समोर सगळ्या ऍक्टर्सनी ना एका पॉईंट नंतर ते गिव्हअप केलं आणि नंतर ते बोलत नव्हते, तर मग मी पण लिहिणं बंद केलं. पण हिने ना ते कंटिन्यू ठेवलं पूर्ण सिरियल होईपर्यंत. तिने ती भाषा सोडली नाही. सुरुवातीला तिने प्रचंड मेहनत घेतली. ती सगळे रेकॉर्ड करून पाठवायची आम्हाला की हे बरोबर आहे, तू ऐक एकदा आणि मला सांग हा टोन करेक्ट आहे की नाही. म्हणजे भाषा म्हणजे फक्त बोलणं नाही, शब्द नाही, टोन सुद्धा विचारायची ती. आणि ते खरंच आणि मला वाटतं तीच मालिकेची बलस्थान आहे. हो, कारण ती कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत ठेवणं. हो म्हणजे आम्हाला जेव्हा लोक भेटायचे तेव्हा चहा मांडावर का असं म्हणायचे, चहा मांड. तर तिकडची आम्ही जे भाषेत आणलेलं होतं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी लोक वापरायचे. म्हणजे नागपुरी त्या ह्यानी नाशिकमधली बाई सुद्धा बोलू शकायची कारण राधिका बोलतीये म्हणून, किंवा आणि इव्हन भारतीताई पण किंवा गुरुनाथच्या बाबांचं काम आम्ही देवेंद्र दोडके म्हणजे नागपूरचेच आहे. ते तर झाडेपट्टी अनेकांना माहिती असेलच आय एम शुअर. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. झाडेपट्टी म्हणजे ज्याला कुठलं थिएटर म्हणतात, विलेज थिएटर नाही, झाडेपट्टी रंगभूमीवरती ते काम करतात आणि तिथले ते स्टार आहेत. त्यांना बघण्यासाठी लांबून लांबून लोक तिकीट काढून येतात आणि त्यामुळे ते तिकडचे इतके मोठे स्टार आहेत. पण इथे ते तेवढ्याच साधेपणानं पण नागपुरी लहेजा, अनेक शब्द हे सगळं वापरून ते, त्यामुळे ती खरी फॅमिली वाटायची. पीपल कुड रिलेट टू इट, कनेक्ट. आणि इनफॅक्ट कन्सिस्टन्सीचा मुद्दा तर हिने जे शेवटपर्यंत पाळलं तिचं कॅरेक्टर, ते माझंही पाळायला लागलं पाहिजे हे लेखकांनी अगदी मनापासून. सुरुवातीपासून मी जो वाईट होतो तो वाईट. अभिजितने खूप बॅलन्स काम केलं असून सुद्धा, कारण तुझ्याबद्दल कमी बोलले गेलं, पण तू इतकं सोपं नव्हतं की अशा तऱ्हेने कॅरेक्टर करणं. आणि त्यांनी मला वाटतं त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्या माझ्या नवऱ्याच्या बायकोच्या गुरुनाथ मध्ये वेगवेगळ्या शेड्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे श्रीमंतापासून रास्कल इतकं कठीण होतं ना ते, त्याचं प्रेम करायचे लोक. नाही, मी तुला सांगतो त्यांनी जे सांगितलं की अननोन माणूस जेव्हा येऊन सांगतो आपलं पण असं आहे, थँक्यू सो मच. आय टेक इट विथ ऑल द मॉडेस्टी अँड रिस्पेक्ट. पण रोहिणीताईंनी मला अगदी सुरुवातीला जेव्हा भेटल्या होत्या ना, तेव्हाच त्याचं एक ज्याला आपण वन लाईनर म्हणतो, गुरुनाथ म्हणजे गॅरी या कॅरेक्टरची ती लवेबल बास्टर्ड किंवा रास्कल अशी सांगितली होती मला. सो लवेबल बास्टर्ड म्हणजे कशी लोक, तर बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये अशी माणसं दिसतात की साला आहे चांगला पण हरामखोर आहे, दिसायला स्मार्ट आहे पण ना मनानं फार हरामखोर आहे, किंवा उलट की खरं हरामखोर आहे पण दिसायला फार स्मार्ट आहे, दिसायला किंवा वागायला एक सोफिस्टिकेटेड असं सगळं. तर तो एक धागा मिळाल्यामुळे तिथे कुठेच ना विलन प्ले करण्याचा एक असा आततायी प्रयत्न ना माझ्याकडून होत होता, ना आमचे दिग्दर्शक माझ्याकडून करून घेत होते. त्यामुळे ते माझं कॅरेक्टर असो, इनफॅक्ट शनायाचं कॅरेक्टर त्याचमुळे लोकांना, मुलांना सगळ्यात जास्त, कारण ती काही वाईट असं वागत नव्हती जेणेकरून तिचा तिरस्कार करावा. उलट ती जितकं वाईट वागायची त्या अल्लडपणामधून तितकं तिचं कॅरेक्टर लोकांना आवडत जात होतं, एस्पेशली तरुणांना, लहान मुलांना. त्यामुळे ते भयंकर फॅन फॉलोइंग त्यामुळे वाढलं. सो ही प्रत्येक लेखकांच्या मनामध्ये असते एक प्रतिभा, पण ती प्रतिभा नुसती लिहून उपयोग नाही, ती तिथे साकारल्या पण गेली पाहिजे. तर मला वाटतं तुम्ही तिघं तर मुख्य होतात आणि एकूण एक कॅरेक्टर जेवढी त्या सगळ्या बिल्डिंग मध्ये राहणारी जेवढी कॅरेक्टर होती सिरियल मधली ते सगळे तेच वाटत होते. हेच अरुण नलावडे, सुहिता थत्ते, खूप काम केलेली माणसं आणि छोटी छोटी अगदी कॅरेक्टर भरलेली होती सगळी. आणि इव्हन ऑफिसचा स्टाफ आणि सगळेच जण, आणि इतके छान आपापलं काम इतकं मनापासून करायचंय. उत्तम टीम म्हणजे. आणि बऱ्याचदा आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने इतर मालिकेमध्ये काम करणाऱ्या नटांना भेटायचो आणि आम्ही आमच्या सेटवरती काय असतं हे सांगायचो आणि अत्यंत प्राऊडली सांगायचो. कारण आमच्या निर्मात्यांनी म्हणजे तेजेंद्र नेसवणकर, सुवर्णाताई यांनी आम्हाला इतकं पॅम्पर केलं. त्यांची ही पहिली सिरियल ड्रम कार्ड प्रोडक्शनची, आणि खूप प्रेम करायचे आमच्यावरती. आम्ही असं
अच्छा अच्छा तसं आहे का? नाही आमच्याकडे हे खायला असतं, आमच्याकडे एसी आहे, आमच्याकडे वायफाय आहे, तेव्हा वायफाय असणं किंवा ही आम्ही गोष्ट राहू आम्हाला शकायचो सेट्सवर. आम्ही ज्या 2 फ्लॅट्स मध्ये शूट करत होतो तर अनेक आमचे कलाकार पुण्यावरून यायचे, ते काम करायचे. हा, तर त्यांची राहायची सोय आणि उत्तम सोय व्हायची वगैरे अशा अनंत गोष्टी होत्या की जे आम्ही आणि आम्ही सहली इतक्या केल्यात सगळ्यांनी, सगळ्यात जास्त सहली केलेली ही टीम असेल आणि सतत. ठरवून इतकं म्हणजे कोऑर्डिनेशन होतं सगळ्यांमध्ये की आता दुसऱ्या दिवशी जायचंय पिकनिकला हे माहिती आहे, सगळ्यांचं ठरलंय, मग आज आपण एक जरा नाईट शिफ्ट करायची का असं म्हणजे आम्ही ठरवून ठरवायचं. night करायचो ते करून आणि नाईट फिरायला करायला जायचो. जायचं मस्त इनफॅक्ट मी मजा. तुला फक्त एकच मुद्दा अगदी, सांगतो आणि please, मग तुझ्याकडे असं फार क्वचित होतं हायरार्की वाईज. चॅनलची क्रिएटिव्ह मंडळी, त्यानंतर प्रोडक्शन हाऊसची क्रिएटिव्ह मंडळी, लेखक, दिग्दर्शक हे कथासूत्र पुढे ठरवतात काय करायचंय आणि ते लिहून आमच्यापर्यंत येतं आणि आमचं काम एवढंच असतं की ते पडद्यावर साकारणं, बरोबर, ते सुद्धा दिग्दर्शकाच्या संमतीनं. असं मी तरी आयुष्यात ऐकलं नव्हतं की चॅनलमध्ये मीटिंग चालू आहे ज्यामध्ये अभिजित गुरु बसलाय, रोहिणीताई बसल्या आहेत, सोजल होत्या त्यावेळेला, चॅनलचे हेड बसलेत सगळे, आमचे निर्माते बसलेत, आणि त्यांनी तिथून, आम्ही सुट्टीवर होतो, अनिता कुठेतरी पाचगणीच्या इकडे होती, मी महाबळेश्वरला सुखदा बरोबर होतो, आम्हाला फोन आले की ऐक ना आम्ही एक डिस्कस करतोय, तर तुला काय वाटतं याच्या पुढे काय ट्रॅक असावा. हे नटांचं मत विचारात घेणं हे म्हणजे ही आमची टीम म्हणून किती छान सगळं एकजीव होऊन आम्ही काम करत होतो. नाही तर हा मोठेपणा आम्हाला द्यायची खरं तर काहीच गरज नव्हती, पण त्यांना सुद्धा हे वाटत होतं की आमचं सुद्धा मत तेवढं महत्वाचं आहे, जे इट्स व्हेरी रेअर. म्हणजे मी तर आतापर्यंत हे ऐकलेलं नाहीये की नटाला विचारून तो ट्रॅक ठरवावा आणि आमचं सुद्धा मत त्यांना ते महत्वाचं वाटतंय. सो मी ते आयुष्यात कधी विसरू शकत आणि नाही. ती एवढी ती इन्व्हॉल्वमेंट, सॉरी टू कट यू, पण ती एवढी इन्व्हॉल्वमेंट होती अभिजित, म्हणूनच तो टीआरपी. नाही मला काय वाटतं की काय झालं ना, त्यावेळेस आम्ही पण काही प्रोग्रेसिव्ह स्टेप त्यावेळेस घेतल्या, जे की आत्ताही मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याची बायको ही ट्रेंड सेटिंग वाली सिरियल होती, जिथे ट्रेंड बदलला. आधीच्या सोशिक स्त्रिया ज्या प्रोटोगनिस्ट होत्या, नायिका होत्या, त्यामधली एक नायिका पुढे येऊन घरातनं बाहेर पडते, कंपनी उभी करते, नवऱ्याच्या अगेन्स्ट जाऊन त्याची कंपनी टेक ओव्हर करते आणि दुसरं लग्न करते. मला आत्ता अभिजितनी म्हटल्यावर आठवलं, ती आम्ही डिस्कस तेच करत होतो की ती लग्न करते, या गोष्टीवर तुमचं काय मत आहे. कारण काय होतं त्याच्यावर आम्ही खूप डिस्कशन केलं होतं की हे लोक एक्सेप्ट करतील की नाही. म्हणजे सकाळपासून मला वाटतं पण शेवटपर्यंत आपल्याला ते 5-6 वाजेपर्यंत आपल्याला सापडतच नव्हतं की काय करायचं. सूत्र फार कॉमन असतं बघ मालिकांमध्ये की जेवढा त्रास तुमच्या प्रोटॅगनिस्टला म्हणजे नायिकेला होतोय तेवढं ते लोकांना तिच्याबद्दल एक कणव, सहानुभूती, आणि त्यामुळे तुम्हाला रेटिंग मिळेल. आणि इथे यांचं पूर्ण वेगळा विचार चालू होता की अरे तिला पण आनंदी दाखवूया ना, की तिने आयुष्यामध्ये असा प्रोग्रेसिव्ह निर्णय घेतला की नवरा आहे पण त्याच्याशी असून नसल्यासारखं नातं आहे, तो तिला काय म्हणून सांभाळून घ्यायला तयार नाहीये किंवा तिच्याशी जुळून घ्यायला तयार नाहीये. मग समजा तिचा जुना मित्र तिला भेटत असेल तर तिने तिच्या आयुष्यातला निर्णय का घेऊ नये. सो हा एकतर प्रोग्रेसिव्ह थॉट होता सिरियलच्या कंपॅरिझनमध्ये, आणि तो मांडला मालिकेत, तो लोकांनी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केला. तीच भीती वाटत होती की प्रेक्षक स्वीकारतील की नाही. पण रोहिणीताई त्या याला तिच्या सासू सासऱ्यांचा सुद्धा पाठिंबा एक्झॅक्टली. कारण आपण तिचा निर्णय तो आहे, पण सासू सासऱ्यांनी तो तसा नालायकासारखा वागतोय, तर तू तुझा निर्णय सासू सासरे आणि म्हणजे सगळेच साधारण, म्हणजे अजून कोण पाहिजे ना सासू सासऱ्यांच्या पलीकडे जर म्हणजे, तर त्यामुळे ते सुद्धा इतकं युनिक होतं, पण म्हटलं तर रिस्की होतं. पण ते त्यांचं कन्व्हिक्शन आणि चॅनलचा असलेला फ्री हँड की नाही तुम्ही करा, हरकत नाही, आमचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही करता, ते लोकांना आवडतंय आणि लोकांना जे आवडतंय ती नस तुम्हाला कळली आहे. म्हणूनच ती 300 कोटीवरती वगैरे 350. आणि अजून एक गमतीशी गोष्ट म्हणजे कोणतंही पात्र म्हणजे ही चांगली, हे चांगलं, हे वाईट असं कुठे नव्हतं. परिस्थिती वाईट आहे हा त्याचा एक बॉटम लाईन त्याची होती. समान जागा हा की शनाया म्हणजे वाईट आणि राधिका चांगली. तर राधिकाही काही स्टेप कुठेतरी तिने अशा घेतल्या की ज्या खूप प्रॅक्टिकल आहेत, आणि शनाया त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थितीने ओढली गेली आणि ती तसं वागते म्हणजे ती वाईट आहे असं नाहीये. असाही एक त्याच्यामध्ये बॅलन्स करण्याचा भाग होता. नाही, आणि इनफॅक्ट तिचं सुद्धा पात्र जे होतं ते तिच्या लेवलला ती खूप प्रामाणिक होती ना. आणि रादर ती नंतर विक्टिमही होती. त्यानंतर त्यांनी इतकं प्रत्येकाचं आहे की तिला फक्त पैसे हवे, तिला छान लाईफस्टाईल जगायची आहे. माझं साधं मत होतं की माझी बायको गावंढळे म्हणून मला आवडत नाही, तर मी काही तिला वाईट वागवण्याच्या फेवरमध्ये नाहीये, पण माझं समजा जुळतंय तर असं ना प्रत्येकाला एक जस्टिफिकेशन. ग्रे कॅरेक्टर्स रंगवायची असतात, ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणतात की टेलिव्हिजनमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असं असतं, ग्रे नसतं, पण तेच तुमचं आव्हान आहे
इव्हन आता मी जरा दुसऱ्या मालिकेचा एक छोटा संदर्भ देते. अवंतिका मालिकेच्या मूळ कथेमध्ये संदीपचं कॅरेक्टर जे होतं सौरभचं ते पूर्ण ब्लॅक होतं, पण मी ते ग्रे केलं कारण माणसं असतात ही ग्रे असतात, ते पूर्ण व्हाईट किंवा पूर्ण ब्लॅक नसतात. अँड दॅट्स व्हॉट वर्क्स असं मला वाटतं. वेल, या सगळ्या याच्यात आता तू सांगितलंस की तुम्हाला लोक हळूच येऊन काय 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 सांगायचे. अनेक प्रतिक्रिया गमतीशीर पण आल्या असतील, ज्या खरंच मनाला भावणाऱ्या असतील. अशा कुठल्या आठवतात पटकन? एक मनाला मला भावणार आहे ना. ती एक आठवते. एक बोरिवलीला एक सोसायटी आहे, त्या सोसायटीतल्या सगळ्या बायकांकडनं आम्हाला एक प्रतिक्रिया आली होती. राधिका मसालेचा बिझनेस बघून त्या सगळ्या बायकांनी तिथे त्या सोसायटीमध्ये आपली एक संस्था सुरू केली होती, पापड लोणच्याची. आणि त्यांनी तो बिझनेस सुरू केला की आम्ही सगळ्या घरीच बसतो, तर आपण सगळ्या मिळून जर राधिका करू शकते तर आपण का नाही. म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बॉस याच्यापेक्षा जास्त मोठी प्रतिक्रिया काय असेल. सिमिलरली मला आठवतंय आपण अमरावतीला एका कार्यक्रमाला गेलो होतो, नागपूरला उतरून आपण बाय रोड गेलो होतो आणि गृहोद्योग ज्या ज्या महिलांचे आहेत त्याचं एक ते प्रदर्शन होतं आणि त्यांना त्यानिमित्तानं बिझनेस आणि असं. तर आम्हाला अजून आठवतंय इतक्या बायका येऊन हिच्या गळ्यात पडून रडल्या आहेत, तिच्या पाया पडल्या आहेत, हातात हात घेऊन पटकन जे हाताला लागेल त्यांचे प्रॉडक्ट्स ते आमच्या हातात दिलेत की हे तुमच्यासाठी आमच्याकडून. आणि आम्ही नाही नाही म्हणत असताना त्यातल्या एका बाईचं मला अजून आठवतं. त्या म्हणाल्या होत्या की राधिकाताई तुम्हाला सांगते माझ्या घरी पण ना तुमच्याचसारखी परिस्थिती आहे. माझा नवरा मला मारहाण करायचा, मी माहेरच्यांना सांगितलं तर ते म्हणायचं आता आम्ही लग्न लावलंय त्यामुळे आमच्या हातामध्ये काही नाही आहे. माझी मुलं मला किंमत देत नाहीत, मला समाजामध्ये किंमतच नाही असं वाटत असताना एका पॉईंटला असं झालं होतं मग जगून तरी काय फायदा. पण तुमची मालिका बघून ना बळ मिळायचं. आणि त्यानंतर मग मी अजून कोणाच्या तरी मदतीनं थोडेफार पैसे घेऊन आज जेव्हा मी स्वतःचा बिझनेस करते ना तर माझ्या नवऱ्यासमोर मी अभिमानानं मान वर करून उभी राहते की मी सुद्धा घरासाठी कमवते, मुलांच्या नजरेत सुद्धा मला किंमत दिसायला लागली. आणि हे सगळं तुमची मालिका पाहून तुमच्याकडे बघून मला बळ मिळालं. सो एखाद्या बाईचं आयुष्यच बदलतं एखादं कॅरेक्टर बघून. तर मला त्यावेळेला अनेकांना जे टेलिव्हिजनला कमी लेखतात की नाही आम्ही ते मालिका वगैरे बघत नाही, तुम्ही काय पाणी घालून वाटेल तेवढे एपिसोड. पण समाजातल्या कितीतरी प्रवृत्ती अशा आहेत ज्यांना या मालिका यातली कॅरेक्टर स्पर्श करून जातात आणि नकळतपणे त्यांचं आयुष्य सुद्धा बदलू शकतं. मी असं नाही म्हणते की समाज सुधारण्यासाठी सगळ्या मालिका असतात, पण असं सुद्धा होऊ शकतं आणि ते सुद्धा इतक्या हलक्या फुलक्या मालिकेच्या निमित्तानं. सो दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ एंटरटेनमेंट. आणि त्या मोमेंटला दिवसभर तुम्ही दमून आल्यानंतर त्या टीव्ही संच्या समोर बसून तुमचं बसल्यानंतर तुम्हाला सगळं विसरायला लावून तुम्ही तिथे कनेक्ट होणं आणि इतकं पर्सनलाइज कनेक्ट होणं की माझं आयुष्य बदललंय ते तुमच्या मालिकेत. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये या मालिकेनंतर कितीतरी बायकांनी त्यांचे स्वतःचे मसाल्याचे उद्योग सुरू केलेले आहेत. आणि केवळ मसाल्याचे नाही तर विविध पद्धतीनं. मी आता हा छोटासा उद्योग करून पाहते, मी छोटंसं काहीतरी करते, मी तोरण तयार करते, मी तोरण करेन, पण मी माझ्या पायावरती उभी राहीन, मी करेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट रिस्पेक्ट नावाची जी गोष्ट आहे ती या मालिकेनी जगात स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे ही गोष्ट आहेच, पण या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न या सगळ्या टीमकडनं झाल्या. हे फार चांगली गोष्ट झाली की नाही तू एक तर तो स्वतः कमवला पाहिजे, तुला तुझी स्वतःची साथ असली पाहिजे आणि मग लोक तुला मान देतील, हा एक त्यातला भाग. आणि प्रत्येक पुरुषानं स्त्रीला रिस्पेक्टनी वागवलं पाहिजे आणि त्यासाठी ती झगडती आहे हे पुन्हा अंडरलाईन करून दिलेलं आहे. त्यामुळे हे करत असताना काम करत असताना आम्हालाही मजा यायची. अनेक गोष्टी सेटवरती पण इम्प्रोवाइज करायचो. आमचे दिग्दर्शक केदार वैद्य आणि त्याची सगळी टीम ही इतकी छान होती. म्हणजे कधी कधी यांना असं वाटायचं की आम्ही का टाइमपास करतोय, पण प्रत्येक गोष्टीवरती आम्ही डिस्कस करायचो, वाद घालायचो, ह्यांना फोन करायचो, त्रास द्यायचो, सगळं काही करायचो आम्ही. आणि अल्टिमेटली सीन बरा होईल यासाठी पूर्णतः प्रयत्न करायचो. अदरवाईज मालिकेच्या बाबतीत एक चल कर सीन आणि घरी जा असं एक जनरली हे असायचं, पण आम्ही सगळेजण पूर्ण हलक्या सीन्स मध्ये पण. म्हणजे मला आठवतंय ते ना काय होतं प्रत्येकाला आपापलं कॅरेक्टर इतकं छान माहिती. मला अजून आठवतंय रसिकाने काही काही सीन स्वतः दुरुस्त पण केलेत की ऐक ना हे मागच्याच्यात आपण अमुक म्हटलं होतं मग ते असं येऊन चालणार नाही, तर तिने स्वतः हाताने दाखवून दिग्दर्शकाची संमती घेऊन की हे बरोबर वाटतंय ना, सो मग आपण असं करूया. किंवा माझ्या किंवा अनिताच्या मोठाल्या काही काही मोनोलॉग्समध्ये आम्हाला कधी असं वाटलं की मी थोडं हे पण टाकू का
तर प्रत्येक वेळेला न विचारता आम्ही ते टाकायचो. ते त्यांना मान्य असायचं कारण ते त्या कॅरेक्टरला धरून असायचं. चॅनलची त्याच्यावर काही वेगळी रिॲक्शन नसायची. सो इतकं ते एकजीव होऊन जणू काही आपणही या संपूर्ण टीमचा महत्वाचा भाग आहोत हे प्रत्येकाच्या मनामधून. अनिताने नाव घेतलं केदारचं, पण त्याचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे. तो म्हणजे क्रिएटिव्हली सगळ्या प्रोसेसमध्ये पूर्ण वेळ, आज तो येऊ शकला नाही पण खरंच त्याने कमाल कॅरेक्टर्स बनवले होते. जे आम्ही लिहित होतो ना त्याच्यात त्याने जास्तच बनवलं. म्हणजे आम्ही लिहिलं असेल 50-60%, त्यांनी वरती add अजून वरती ते, आणि या लोकांनी ते 100% केलं. आणि ते अनेक सिक्वेन्स म्हणजे खूप प्रसिद्ध प्रोमो झाला होता तो अत्यंत, की शनाया पळतेय आणि फुल ऍक्शन सिक्वेन्स जसे असतात चित्रपटांचे, की विलनच्या मागे हिरो पळतोय स्लोमो मध्ये, सामान पडतंय, क्रेट्स पडतायत भाजीच्या मार्केटमधून कुठून तरी, आणि राधिका आता साडी बिडी खोचून तिच्या बिणी बिणी हे टाकून हिला मारणार. आणि ते लोकांना इतकं आवडत होतं की बरोबर हिला फटकावलीच पाहिजे वगैरे. कधी कधी म्हणायचे मी, अरे काय काय करताय तुम्ही वगैरे, हा आणि केदार मिळून काही काही, आणि मी आणि सोजल मिळून अरे हे काय करताय दोघे, पण ते फरक व्हायचं असं वेगळेपणा. हाच सीन मी आणि केदार आलो असं करून, आणि या सगळे बसले होते. आम्ही म्हटलं एक सीन आहे, ती धावते धावते आणि तिच्या मागे ही झाडणी घेऊन धावते, लाटणं घेऊन धावते. या दोघी जणी असं का मारेल एखादी बाई दुसऱ्या बाई, का तुम्ही असं काही काही घेऊन येता. नाही आपण कॉमेडीने विचार करूया ना. ते प्रचंड आवडलं. केवढा व्हायरल झाला तो. आणि सुपर मार्केट मध्ये एकदा यांची मारामारी होते. पण ह्याच्यामुळे आता प्रेक्षक प्रतिक्रियेबद्दल आपण बोलतोय, पण ह्याच्यामुळे असं जनरली थोडंसं ही टेक्निकली चुकीची असल्यामुळे शनाया मला बायका खरंच मारू लागल्या. त्यांना ती लिबर्टी वाटली की आता हिला मारतो. तर मला इनिशियली अशा प्रतिक्रिया आल्या की मला रस्त्यावर चालता चालता गाडी थांबवून बिंबवून उतरवून मारलं बिरलं आहे. मारलं म्हणजे झोडलं वगैरे नाही, पण असं मारलंय. शिव्या खाल्ल्या आहेत मी व्यवस्थित आणि कडक छान शिव्या खाल्ल्या आहेत. पण त्यानंतर मला आठवतंय की जे यांनी जे वेल राऊंडेड कॅरेक्टर दिलंय त्याच्यामुळे असं झालं होतं की खूप दिवसांनी आम्ही काहीतरी एक आउटडोर शूट करत होतो. ही काहीतरी बुटीक ओपन करते शनाया असा काहीतरी सिक्वेन्स होता, आणि एक आजी आल्या अशा गर्दीतून वाट काढत. मी म्हटलं झालं मारतात मारतात मार खाते मी आता. पण त्या आल्या तरी माझ्या गालाला हात लावला आणि किती गोड ग माझी बाय. तर मला असं झालं आपल्याबद्दल चांगलं पण बोललं जातंय, म्हणजे ओके चला काहीतरी आपण बरोबर करतो. आणि +2 ज्याला म्हणतात 2 वर्षाच्या वरचे व्ह्युअरशिप मध्ये सगळ्यात जास्त लवेबल कॅरेक्टर हे शनायाचं होतं. सगळ्या लहान मुलांना शनाया आवडायची. लहान आणि जरा वयात येऊन राहिलेल्या मुलांनाही जरा थोडी. माझा पुढचा प्रश्न नको आपण नाही काय माहितीये का, तू एकतर तू आता हा विषय पुन्हा तू तिकडे आणून ठेवतोस. ती बोलताना मगाशी तिची नवऱ्यांनी प्रत्येक पुरुषांनी रिस्पेक्ट हा दिला. थोडा वेळ असं होतं की नाही दिला प्रसाद तर मध्ये फक्त सुवर्ण देतो सटकन बसेल. मी देतो, मी रिस्पेक्ट बायकोला देतो, बहिणीला देतो, आजूबाजूच्या सर्व स्त्रियांना देतो, मी नाही असं उद्धटपणे मागत. पण नाही ते ती खूप अधिकारवाणीने बोलत होती. वेल या सगळ्या आता ह्या गमती जमती आपण थोड्याशा याचं थोडीशी अजून भर घालूयात. मसाल्याशी रिलेटेड आपली मालिका होती, तर एक गेम आपण छोटासा खेळणार आहोत. आणि तो असा आहे की मसाल्यांची नावं घ्यायची आणि डेडिकेट करायचं की ती व्यक्ती त्या मसाल्यासारखी. ओके आमच्या म्हणजे कॅरेक्टर. हा कॅरेक्टर. आणि एक मिनिट सगळ्यात शेवटी तुम्ही बोलायचं, कारण तुम्हाला सिरियल सगळी तुम्ही. हो आम्ही मी सुरुवात करतो. मला असं वाटतं की अभिनेत्यांकडे येण्याच्या आधी मला असं वाटतं त्याला मसाल्यांच्याच कॅटेगरीमध्ये, म्हणजे तू कसला डबा असतो मिसळणीचा हा बरोबर, त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो मसाला किंवा पदार्थ असेल ते म्हणजे मीठ. तर ते मला असं वाटतं अभिजित गुरु आणि रोहिणीताई, कारण त्याशिवाय काहीही अशक्य आहे. त्यामुळे बाकी तुम्ही कितीही मसाले टाका, जोपर्यंत मीठ नाही लिखाण उत्तम नाही तोपर्यंत पुढचं काही नाही. त्यामुळे इतकं सोपं आणि परफेक्ट उचललं अभिजित. येस बरोबर, तेच तुझ्या मनात बरोबर आहे, करेक्ट आहे. अजिबात मुलाईचा दाखवू नकोस कोणाला, बरोबर आहे. गोडा मसाला कोण ग? कोण स्वतःच नाही खरं तर मी कोण बरं? गोडा मसाला कोण असेल आपल्या सिरियल मध्ये? ऍक्च्युली आमच्याकडे कोणीच त्या अर्थाने गोडा मसाला नाही. शनायाला देता येईल गोडा मसाला,
कारण ती मसालेदार झणकेदार असलं तरी गोड गोड असल्यामुळे सगळ्यांना ती मला वाटलं तू त्याला म्हणते खरं तर मीच आहे पण ठीक आहे. तिलाही बरं वाटेल हिलाही बरं वाटेल चल. ओके हा अजूनही मन राखतोय दोघींची. बघ ना. म्हणून तर चाललंय सगळं. उसपेचं दुकान ती मेरी. येस चालते चालते. कुठला मसाला सांगा बाबा. एक तुझ्यामुळे ना एकच बसलाय डोक्यात. बोलायचं नाहीये आता. ऐक काय बोला मी, आमचूर- असा कुठला आमचूर- मसाला आहे की तो नाही बोलायचा? नाही तीच असं सांगेल काही. शेवटी. नाही नाही बरं आमचूर असं कोणी आंबट छान आमचूर 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 पावडर आमचं पावडे तसं हा पावडर. ती अशी आंबट गोड छान असते. तर मला असं वाटतं की आंबट शौकीन जे कॅरेक्टर होतं यांनाच द्यावं ते. कुतूहलानं ऐकतोय बरं का कोण होतं? माझ्याच पण मी तुझंच मत पण तुला राखणार ना एक रे. एक गंमत सांगू का म्हणजे सॉरी या निमित्तानं मी ते ऍक्सेप्ट करतो आमचूर ओके. तू या दोघांनाही विचार किंवा इनिशियल सगळ्यांनी जे सुरुवात केली होती गुरुनाथ सुभेदार हा कधीही लंपट नव्हता नाही नाही किंवा बाईलवेडा पण नव्हता. जे नंतर नंतर कॅरेक्टर ना ते तसं आम्ही घडवत गेलो कारण लोकांना तेही आवडायला लागलं की अरे हा तर म्हणजे सगळ्याच पोरींना पटवतोय. सुरुवातीला फक्त शनाया म्हणजे एक कळलं ना प्रामाणिक हा. होता तो. Focused त्या in बाबतीत. love. नो लॉयल्टी बट लॉयल्टी असं जे असतं ना तर फक्त शनाया म्हणजे शनाया होता आणि तो काय असा वाटेल त्या मुलीला हे करेल असं नव्हतं ते कॅरेक्टर. ते नंतर होत गेलं इतकं की त्या बायकांनी एकत्र येऊन सेव्हिंग अकाउंट बरोबर एकच करंट अकाउंट असं तुझं होतं गणित ते त्या मालिकेत. हा नंतर बरंच त्याच्यावरती सब अकाउंट काढत चालू खातं होतं ते चालू खातं. ओके पुढचा मसाला हा मसाला नाही थांबा हा सुवर्णा आणि त्यांना पण त्यांना- सांगू त्यांना दे. शेवटी नाही, ते शेवटी नंतर बोलतील पण बरं बरं हा सुवर्ण हा चला मजा येईल. रोहिणीताई रोहिणीताई मी सांगेन विलायची बरं आणि मी ते रसिकाबद्दल सांगेन कारण तिच्या पात्राचा स्वाद कायम लोकांच्या मनामध्ये राहायचा म्हणून विलायची. दरवळत राहायची. दरवळत राहायचा. ते मला एक सुचलंय सांगू हा, सांग, तोपर्यंत तुम्हालाही आठवेल. सावजी मसाला जो नागपूर साईडचा सगळ्यांना माहिती आहे की सावजी झणझणीत घाम फोडणारा पण नागपूरचा खरा इसेन्स सावजी मसाल्यामध्ये असतो. तर मला असं वाटतं तो राधिका कारण तो खरा इसेन्स झणझणीत होता होता character. झणझणीत आणि मालिकेचा ज्याला नागपुरी झटका इसेन्स म्हणता येईल तो येस अभिजित मला काय आता काही ठेवलेत का तुला हो मसाले काही मसाले आहे ना, तिखट आहे हळद आहे तमालपत्र आहे चक्रफूल आहे. हा मला मी ऍक्च्युली हळद या गोष्टीसाठी मी म्हणणार होतो की रंग बदलते ती हा सो पदार्थाचा. अभिचं कॅरेक्टर आहे ना गुरुनाथचं ते हळदीचं कॅरेक्टर आहे आणि हळद ना तुम्ही काही गोड बनवत असाल त्याच्यात पण टाकतात आणि काही तिखट बनवत असाल त्याच्यात पण जाते. भाई जखम हो तो भी हा हल्दी लागतीये और हल्दी लगे बिना आजूबाजूला शादी नहीं आणि दुसरं लग्न करताना पण हळद लागते. किती छान अभि. मला दालचिनीचा हे बघायचं कारण तो फ्लेवर जो असतो हा सगळ्यांमध्ये होता म्हणून तो आमचा मसाला हिट झाला. राईट झाला. आणि मला वाटतं ते जे मसाल्याचं पात्र जे आहे ते बहुतेक हे आहे. सगळे मसाले ingredients त्या डब्यात जे बसले ते त्या गृहिणी होत्या त्यांच्या किचन मध्ये हे सगळं चाललं होतं. काय म्हणजे वेल नाही पण आमच्याकडे सगळी जी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे ती आता इथे नाहीत आणि आता आमची मालिका संपून बरीच वर्ष झालेली आहेत पण म्हणजे अगदी सगळेजण त्याच्यामध्ये सौमित्रा असेल आनंद त्याच्यानंतर आहे, आनंद मीर आहे, होता. जेनी, रघु आहे जेनी. जेनी आहे अशी कितीतरी पात्र आई बाबा भाऊ ओल्ड फर्निचर एक्झॅक्टली त्याच्यानंतर कितीतरी नावं हिने दिली होती प्रत्येकाला आणि त्याची मजा यायची. त्याच्यानंतर आपल्या सुहिताताई आहेत अरुणदादा आहेत सगळी पात्र ही वेगवेगळ्या खरंच मसाल्यांसारखी आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे खूप मजा आली आणि प्रत्येक जण आपापल्या काहीतरी वेगळी शैली घेऊन यायचं. उदाहरणार्थ भारतीताई त्यांचा एक वेगळा एक वेग होता ते घेऊन यायचं असं प्रत्येकाने चार मांडला होता त्याच्यामध्ये. त्यांनी एक वेगवेगळ्या काहीतरी शब्द आमचे ते तयार केले होते आणि ते घ्यायचे. पेंडसे काका होते ते पेंडसे ते काका. वेगळे हसायचे अरे असं चोरा. आवडलं. अरे चोरा. हा मी निघालो. विशेष विशेष होते. आणि तिने त्याला नाव मिशी दिलं होतं हे तिने दिलं होतं. हे लिहिलेलं नव्हतं हे तिने तयार केलेलं नाव. फार इंटरेस्टिंग पद्धतीने आणि स्वतः शनाया म्हणजे रसिकांना या कॅरेक्टर्सना त्यांच्या
काय ते सुरू झालं ऑरेंज अँटी पासून. ऑरेंज अँटी पासून सुरू. सो माझ्या आई या नागपूरच्या म्हणून त्यांना ऑरेंज अँटी असं नाव तिने दिलं होतं आणि ते खूप पॉप्युलर झाली. त्याच्यानंतर पानवलकर हे जे पात्र होतं त्याला पन्नू ओल्ड फर्निचर, कारण ते बिचारे म्हातारे आहेत म्हणून असं त्यांना सतत चिडवणं. त्यांना बिचारांना एकच दात होता तर वन टूथ गाय वगैरे असं गमतीत, कारण ते कॅरेक्टर डिमांड हे होतं. किंवा पेंडसे काकांना मिशी असेल, अजून काय याला जाड्या आनंदला, त्याला काय म्हणायची तू, आनंदला काय म्हणायची, सो अशी इतकी इंटरेस्टिंग नावं दिली होती ना की कालांतरानं प्रेक्षक सुद्धा त्यांना त्या नावानं ओळखायला लागले. त्यामुळे तिचा तो काय म्हणू कॅरेक्टरचा गुडवा अजून लोकांना आवडला. आणि विलन साकारणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण हेच ते ही जी ती म्हणाली ना की कधी कोणी येऊन मारू शकतं, हे खरं आहे. आणि त्यांना तसे फटके तर बसलेलेच आहेत, पण वाईट बोलायचे त्यांच्याबद्दल, खूप वाईट बोलायचे. तर त्यामुळे हे 4-4 4.5 वर्ष एक व्यक्ती, माणूसही असतो ना आपण, एक व्यक्ती सारखं एक्झॅक्टली आपण किती ते सहन करणार. तर ते खूप अवघड काम होतं या दोघांचंही. आणि एक तर आम्ही भयंकर सीन केला होता की आसपासची माणसं येऊन गुरुनाथला दगडफेक करतात आणि त्याच्या अत्यंत भयंकर सीन. आणि हे ऍक्टर आहे शेवटी, तो करूच शकतो वगैरे, हे ठीक आहे, पण त्याच वेळेला त्या व्यक्तीलाही काहीतरी भयंकर वाटत. आम्हाला बघायला म्हणजे विचित्र वाटलं होतं ऍक्च्युअली तो सीन. सुहिताताई रडली होती. माझी दिंड काढली जाते आणि नेमकं तेव्हा पाऊस होता, चिखल फेकून मारतात, टोमॅटो फेकून मारतात, कपडे फाडतात आणि आम्ही त्याच अवस्थेमध्ये घोडबंदर रोडवरून ऍक्च्युअल रस्त्यावर शूट केलं होतं. सो दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि मला आठवतंय सुहिता थत्ते त्या पण त्या सगळ्या गर्दीमध्ये असतात. तर थोड्यामध्ये जरा ब्रेक होता, माझं लक्ष गेलं तर त्यांनी मला असं बोलवलं जवळ, मला मिठी मारली आणि तो रडायला लागला. नाही रे बघवत असं तुला वगैरे, मला सगळं माहिती आहे कॅरेक्टर आणि अमुक आहे, पण ना ते बरं नाही वाटत वगैरे. तर हा एक आमचा बॉन्डही इतका छान होता आणि इतक्या वेगवेगळ्या स्तरावर ते लेयर्स करता आले, मी फार माझं भाग्य समजतो. दो इट वॉज डिफिकल्ट. आम्ही ठाण्यामध्ये शूट करायचो बऱ्याचदा, पूर्ण जवळजवळ सगळी मालिका आपण ठाण्यामध्ये केलेली आहे आणि लॉकडाऊन मध्ये नाशिकमध्ये केली. पण आम्ही इतके लोकेशन एक्सप्लोअर केलेले आहेत आणि बऱ्याचदा आउटडोर शूट असायचं, अगदी रेल्वे स्टेशनच्या आसपास, रेल्वे चढून, त्याच्यानंतर काय हॉटेलमध्ये जाऊन, त्याच्यानंतर आम्ही क्रूज वरती जाऊन शूट केलं, आम्ही सिंगापूरला पण शूट केलं. सो आम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी लोकेशन वापरली. त्यामुळे आमची टीम ही जी सगळी हे सगळं मॅनेज करणारी होती ती पण तितकी स्ट्रॉंग होती. आणि त्याच्यामुळे कदाचित म्हणजे सगळ्या सर्वार्थाने मजा येत होती. म्हणजे आम्ही दोघांनी, म्हणजे मी ह्याच्या मावशीचं काम केलं होतं, तर कितीतरी लोकांना असं वाटतं की खरोखरच मी याची मावशी आहे. नाही, मी खरं सांगू का, तुमचं आता हे सगळं जे चाललंय ना, मला वाटतंय तुम्ही परत आता सुरुवात करा पार्ट 2 सीझन 2 वरती. कारण ती ज्या आस्थेनी बोलतीये ना की विलनचं काम जरी असलं तरी तिला सुधारवणारी एक वेगळी राधिका, तो चांगला झालेला. आणि मला वाटतं त्याच्या नोटवरती मला वाटतंय आता तू एक 30 पानांची गोष्ट लिहून आण. सुरुवात तशीच होते आमची. अभिजित, पण मी आता गोष्ट सांगितली आणि त्यांना पुन्हा ते 30 पानं, त्यांनाच तू 30 पानांची गोष्ट लिहून दे, त्या पुढे खुलवतील, त्यांचं ते एक्सपर्टीज आहे. नाही, पण मी खरंच सांगतो की माझ्या नवऱ्याची बायकोच्या त्या प्रवासाला सुरुवात आपण केली, गमतीशीर प्रवास, पण तो इतका म्हणजे हृदयाच्या एवढ्या जवळचा असेल. आणि तू जे सांगितलेच प्रसंग की प्रत्येक व्यक्तीला ते आपलेसे वाटणार आहे आणि प्रत्येक निगेटिव्ह कॅरेक्टर हे फक्त तिथलं पात्र असतं आणि व्यक्ती म्हणून सुद्धा त्याचा आदर करा, असे बरेच काय विषयांना हात घालत घालत आणि त्यांना स्पर्श करत करत आपण शेवटाकडे आलोय. ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते साठे महाविद्यालयाचे, त्यांचेही मनापासून आभार. आपले जे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, रामबंधू, चितळे बंधू, लागूबंधू ज्वेलर्स, त्यांचेही मनापासून आभार.